हॅलो फ्रेंड्स, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळचे 7:30 वाजले होते आणि आज मी ब्लॉग करायचा ठरविला होता. काल पूर्ण चक्क दिवसभर पाऊस चालत होता आणि त्यामुळे कालचे कपडे काही वाळलेच नव्हते. माझे कपडे तसेच सुकायचे राहिले होते, त्यामुळे मी रात्री फॅनच्या हवेखाली सुकून घेतले कपडे आणि सकाळी सर्वात आधी कपड्यांच्या घड्या करून घेते म्हटलं, नंतर दुसऱ्या कामाला सुरुवात करते. कपड्यांच्या घड्या पूर्णपणे करून ठेवल्या आणि लगेचच स्वयंपाकाची तयारी करून घेते म्हटलं. आज मी नाश्त्याला साबुदाणा खिचडी बनवायची म्हटलं, म्हणून मी साबुदाणा काल रात्रीच भिजत घातला होता. नाश्त्याला काय करावं रोज रोज प्रश्न पडतो, मग मी आज म्हटलं साबुदाणा खिचडीच बनवायची आपल्याला. त्यासाठी मी मिरच्या घेतल्या आणि शेंगदाणे भाजून घेऊन त्याचा कूट करून घेते म्हटलं बारीक. छान कढईत तेल तापून झाल्यावर जिरं घातलं थोडंसं आणि मिरच्या टाकून पूर्णपणे ते होऊ दिल्या छान. खूप छान लुसलुशीत मऊ अशी साबुदाणा खिचडी झाली होती ही. आणि कोणाकोणाला साबुदाणा खिचडी म्हणजेच मराठीमध्ये जास्त करून उसळ पण म्हणतात. कोणाकोणाला आवडते उसळ खायला मला नक्कीच कमेंट्स करून सांगसाल नक्की. ही छान मंद आचेवर वाफेवर होऊ दिली. खूप मस्त झाली होती, नरम मऊ लुसलुशीत अशी झाली होती. त्यासाठी मग मी सर्वांच्या प्लेटा भरून घेतल्या एक वेळ आणि सर्वांना सर्व केली उसळ. नंतर नाश्ता करते म्हटलं, सर्वांना नाश्ता दिला आणि मी इकडे माझ्या मुलासोबत उसळचा नाश्ता